एक खुसखुशीत खमंग अशी रेसिपी ट्राय केली. गव्हाचं पीठ घेतलं. सुरुवातीला 2 कप गव्हाचं पीठ, सेम मेजरमेंटची 2 कप गव्हाचं पीठ, त्यानंतर घेतला 1 कप रवा. ज्या कपनी गव्हाचं पीठ मोजून घेतलं सेम कप, 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप रवा असा रेशो. बारीक रवा असेल तर खूपच छान. बारीक रवा ॲड केला गव्हाच्या पिठामध्ये. त्यानंतर साईड बाय साईड थोडी साखरेची पेस्ट नाही म्हणणार, पण साखरेचं पाण्याबरोबरचं मिक्सचर रेडी करायचं आहे. साखर अंदाजाने घेतली, मला एकदम गोड नको होतं, सो साखर एक अंदाजाने घेतली. आणि साखर जस्ट भिजू जाईल, खालच्या लेवलला भिजेल तेवढं वरचीवर पाण्याची ॲडिशन केली त्याच साखरेमध्ये. आता इथे एक बघितलं असेल तर कळेल की पूर्ण लिक्विड वितळवली नाही आहे, साखर आतमध्ये विरघळवून नाही दिलेली आहे. और किंवा त्याची म्हणतो आपण पिठी साखर पण नाही केली आहे. जस्ट एक बेसिक ढळवून जे काही घट्ट मिश्रण आहे न विरघळलेल्या साखरेचं तसंच ते बाजूला ठेवून घेतलं. चवीप्रमाणे हलकशा मिठाची ॲडिशन केली. आता हे जे मिश्रण तयार आहे, गव्हाचं पीठ, रवा आणि मीठ, यामध्ये घालण्यासाठी थोडंसं जिरं, थोडा तळण्याचा पदार्थ आहे, फ्राईड आयटम आहे, तर थोडं जिरं ॲज अ पचनासाठी म्हणून हलकंसं जिरं ॲड केलं त्याच्यामध्ये. जिऱ्याची पूड न घालता अख्खं जे जिरं होतं ते लाटणीने जेवढं प्रेस करून बारीक होईल, हलकंसं प्रेस होईल तेवढं करून घेतलं अंदाजे. अगदी बारीक पूड नको हवी होती. अर्धवट तुटलेलं असं थोडं कुरकुरीत जिरं भाजून घेतलं तरी चालेल, अजून छान क्रिस्पी कुरकुरीत लागेल. हवा तेवढा जिराचं टेक्स्चर चेक करून घ्या तुमच्याप्रमाणे. आणि जे आपण पूर्वी परातीमध्ये मिश्रण रेडी ठेवलं आहे त्याच्यामध्ये जिरं ॲड करून घेतलं आहे. आता पुढची प्रोसेस करायला घेऊया. आता हे पिठाचं जे सारण मिश्रण तयार आहे ते हलक्या हाताने मळायला घ्यायचं आहे. त्या मळायला घेण्यापूर्वी पाणी, रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ तेल आणि जे साखरेचं सारण मिक्सचर रेडी केलं आहे ते, हे 1 बाय 1 हळूहळू ॲड करत पिठाचा गोळा मळायला सुरुवात करते मी. तेल, पाणी आणि साखरेचं पाण्यामधलं मिश्रण, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन 1 बाय 1 ॲड करत ते पीठ आपल्याला जाडसर मळून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत आपण पोळीसाठी, चपातीसाठी, पराठ्यासाठी करतो ते नको आहे. जेवढं घट्ट मळाल ना तेवढा क्रिस्पनेस येईल त्या रेसिपीमध्ये.
सो 1 बाय 1 आपण ॲड करायला सुरुवात करूया. तेलाचे ॲडिशन, थोड्या अंतराने मग जे साखरेचं मिश्रण केलं आहे त्याचे ॲडिशन आणि पाण्याची थोडी ॲडिशन लागेल तसं. सुरुवातीला थोडं कोरडं मळत गेला तरी चालेल एक गोळा, आणि अगदी घट्टसर करत जायचं आहे. पातळ मऊसूद गोळा नाही करायचा आहे. प्रोसेस चालूच ठेवायची आहे. तेल, साखर, पाण्याचं मिश्रण आणि पाणी, ही प्रोसेस चालूच ठेवायची आपल्याला 1 बाय 1 साईड बाय साईड. पूर्ण अख्खं परातभर जे मिश्रण आहे टप्प्याटप्प्याने केलं तरी चालेल. टप्प्याटप्प्याने केल्यानंतर मग एकत्रितपणे त्याचा एकसंघ गोळा करून घेतला तरी चालेल. लगेच समजलं असेल पिठाचा टेक्स्चर किती छान हो बदलत चालला आहे, घट्टसर होत चालला आहे. थोडं टप्प्याटप्प्याने केलं तरी चालेल, एकत्र जर करायला येत नसेल तर. बाजूला जे काय लिक्विड सारण राहिलं आहे साखर पाण्याचं, हळू त्याची ॲडिशन करत राहिली आहे. बेसिक बघायला गेलं तर घरगुती ज्या आपल्या हाताजवळ असलेल्या सामग्री होत्या त्या वापरूनच सुरुवात केलेली आहे. गव्हाचं पीठ असतंच, रवा, बेसिक तेल, साखर. आता ह्याच्यामध्ये एक बेनिफिट असा आहे, हेल्थ बेनिफिट म्हणू शकतो, आणि लहान मुलांच्या खाण्याचा एक आयटम होऊन जाईल हा. पचण्यासाठी पण जरा इझी होणार आहे, बिकॉज ना तूप नाही आहे, डालडा नाही आहे किंवा बटर ह्यांची ॲडिशन नाही आहे, मस्का वगैरे. सो थोडं पचण्यासाठी पण ते इझी होणार आहे. मैदा नाही आहे. आता मैदा एक प्रकारे बघायला आपण गेलो तर मैदा हा प्रोसेस असतो. तो कोणतीही गोष्ट प्रोसेस जेव्हा होते ना तेव्हा ती पचनासाठी, आपल्या पोटाच्या स्टमक सिस्टीमसाठी आणि आतड्यासाठी ॲब्झॉर्ब करायला चांगलीच असते. पण तो मैदा जेव्हा प्रोसेस्ड असतो आणि तो तुपामध्ये किंवा डालड्यामध्ये त्याची ॲडिशन होते, सो तो पचनाला जड होऊन जातो. तूप डालडा ह्या मिश्रणामुळे एक प्रकारचं आपण खाल्ल्यानंतर ब्लोटिंग होतं, पोट फुगतं, खूप अनइझी वाटतं. सो हे जे आपले बेसिक नॉर्मल कुकिंग ऑइल आहे ते कुकिंग ऑइल घेऊनच, वापर करूनच हे रेसिपी पुढे नेलेली आहे. पिठाचा टेक्स्चर बघितला असेल तर घट्टसर झालेला आहे. हलकीशी हवी तर चव घेऊन बघा सारणाची, तयार झालेल्या पिठाची, कळेल तुम्हाला किती गोडवा हवा आहे, किती नॅचरली स्वीटनेस लागतो आहे. त्याप्रमाणे मध्ये उरलेलं सोल्युशन ॲड करायचं आहे की अजून लागेल हे ठरवू शकतो आपण. काही लोकांना मिठाचे आवडतात, काही लोकांना गोड आवडतात. तर बेसिकली हलकंसं मीठ आणि हलकंसं गोड असं हे कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि तो पिठाचा गोळा जेवढा घट्ट होत जाईल, आणि हे साखरेचं मिश्रणाचा मेन पॉईंट असा आहे की ते पूर्ण विरघळवू न दिल्यामुळे आणि त्याची पिठी साखरेची पावडर न केल्यामुळे तळल्यानंतर जे कुकीज बिस्किट रेडी होतील ना त्याला एक छान टेक्स्चर असं येईल, कुरकुरीत खमंग होईल, क्रिस्पी होईल. तर त्याच्यामधला एक तो फंडा आहे की जेणेकरून ती विरघळवू देऊ नये आणि त्याची पिठी साखर बनवू नका. मग त्याची जी मजा आहे ना त्या साखरेची, त्या सारणामध्ये मिक्स होण्याची, ती एक वेगळीच आहे. आणि जी रेसिपी बनेल ती मुलांच्या डब्यासाठी खावं म्हणून तर एक एकदम मस्त सुंदर असं ऑप्शन आहे.
आता मळलेल्या पिठाचा गोळा बघू शकताय घट्टसर झालेला आहे. मी म्हटलं ना जेवढा कडक घट्ट होईल तेवढं आपले फायनल जे टर्न होणार आहे, फ्राय करणार आपण आहोत ते सुंदर होणार आहे, कुरकुरीत. तो लाटाला मी घेतलेला आहे. आता लाटाला घेतल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे बाजूला कडा फाटत जाणार. दॅट्स ओके, फाटली तरी काय इश्यू नाही आहे, ती फाटत जाणारच आहे. ती साईडला आपण एक कटिंग करणार आहोत. एक प्रॉपर शेपमध्ये कट करून नंतर मग त्याचे काप तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये त्याचे सायझेस, शेप्स किंवा स्लाइस तुम्ही करून घेऊ शकता. जेवढी थोडी हलकीशी पातळ मध्यम स्वरूपात लाटाल सो तळायला तेलामध्ये फ्राय व्यवस्थित होईल. अगदी जाड ठेवलात चपातीचा हा गोळा तर मग फ्राईंगमध्ये शक्यतो नीट फ्राय नाही होणार, नीट तळलं जाणार नाही. आता तुम्ही पाहू शकता चारी साईडने मी ते कटिंग करून घेतलं आहे. सो साईडचं जे अर्धवट तुटलेलं सगळं होतं ते मिक्सचर सारणाचं पिठाचं बाजूला काढते आहे मी. एक प्रॉपर स्क्वेअर मला मिळाला आहे. जाडी रुंदी तुम्हाला दिसते त्या पिठाची किती ठेवली आहे ती. अजून पण पातळ करू शकता. आता सुरुवातीला मी स्क्वेअर बिस्किटसारखे शेप त्याला देते, चौकोनी आकार. वड्या दिसतात बिस्किटसारख्या स्क्वेअर पडल्यात त्या, आणि आपले बिस्किट्सना कसे कट्स असतात त्या टाईपचे थोडे हलकेसे कट्स देते. शेप हवे ते करू शकता. जसं आपण दिवाळीच्या आयटम्समध्ये शंकरपाळ्या वगैरे असतात, पण अगेन ते मैद्याचं फ्राईड प्रोसेस गोष्ट आहे. चुकीच्या कॅलरी पोटात जातात. आता गहू म्हटलं तर एक कर्बोदकामध्ये पण मोडतं. कर्बोदक आपण म्हणतो, कार्बोहायड्रेट्स म्हणतो, एक चांगल्या एनर्जीसाठी म्हणून. हे बघू शकताय कशी चक्की रेडी झाली आहे, छान सुंदर, जी वडी बिस्किटची तयार झाली आहे ती. आता पुढची प्रोसेस, ज्या रेडी ज्या बिस्किटच्या वड्या आहेत त्या मी फ्राय करायला घेणार आहे. फ्राईंगसाठी पण अगेन नॉर्मल तेल वापरलं आहे, तूप नाही आहे, डालडा नाही आहे. नॉर्मल जे आपलं कुकिंग ऑइल जे आहे ते. तर कुकिंग ऑइलमध्ये पण आपले हवे ते ऑप्शन तुम्ही घेऊ शकता, राईस ब्राऊन ऑइल वगैरे. पूर्वी आपण घाण्यावरची वगैरे तेल वापरायचं, तर घाण्यावरची तेला वगैरे वापरण्याच्या मागे कन्सेप्ट काय होता, तो कन्सेप्ट म्हणजे ह्याचे हेल्थ बेनिफिट्स पण असायचे. घाण्यावरचं तेल म्हणायचं आपण की अनफिल्टर्ड असायचं. ते असं गाळून प्रक्रिया करून आपल्यापर्यंत यायचं नाही. जे प्युअर एक्स्ट्रॅक्ट करायचे त्याचं प्युअर एक्स्ट्रॅक्शन ते असायचं. सो त्याचे हेल्थ बेनिफिट पण आपल्याला चांगले मिळायचे. शरीराला लागणारे उपयुक्त घटक असे फॅटी ॲसिड किंवा जे काही फॅट होतं ते. आताचं बेसिकली कंपनीजमध्ये रिफाईंड होऊन पॉलिश होऊन येतं. सो रिफाईंड होऊन पॉलिश वारंवार झाल्यामुळे जे काय काय त्याच्यामध्ये विटामिन्स असतील, फॅट सोल्युबल विटामिन्स किंवा ज्या काय गोष्टी इसेन्शियल असतील कधी कधी त्या निघून जातात त्या रिफाईंड करण्याच्या प्रोसेसमध्ये. सो कच्ची घाण आजकाल पण आहेत, मार्केटमध्ये दिसतात कच्ची घाणी किंवा तेलाची घाणी, पण आपल्याला वाटतं ते अशुद्ध किंवा हायजिनिकली नीट नाही वाटत म्हणून आपण शक्यतो घेत नाही. पण त्याचे हेल्थ बेनिफिट बघायला गेलं तर खूप चांगले आहेत. फ्राय करून झालेला ते बिस्किटच्या कुकीज मी काढून घेतल्यात. दिसत असतील तुम्हाला ते कट्स मारलेले जे होते स्क्वेअरवर कसे दिसत आहेत ते. आणि व्यवस्थित थंड होऊन द्या. हे जे बिस्किट्स कुकीज जे फ्राय करून घेत आहे ते थंड होऊनच त्याचं छान कुरकुरीतपणा लागेल. नंतरचे थोडे शेप मी सर्कलमध्ये केलेले होते, राऊंड शेपमध्ये. थंड झाल्यानंतर काचेच्या ग्लास बॉटलमध्ये भरले तर खूपच सुंदर. तर मुलांच्या डब्यांसाठी असलेला हा एक उत्तम ऑप्शन आहे.